मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की जगातील 90% करोडपती हे रिअल इस्टेटच्या माध्यमातून श्रीमंत का होतात? आपण आयुष्यभर कष्ट करून पैसे वाचवतो, पण ते पैसे बँकेत ठेवून आपण महागाईला हरवू शकतो का? रिअल इस्टेट हे क्षेत्र जितके फायदेशीर आहे तितकेच ते तांत्रिक आणि कायदेशीर गुंतागुंतीचे देखील आहे. अनेकदा माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे सर्वसामान्य माणसाची कष्टाची कमाई धोक्यात येते. नमस्कार, किरण दानवे फायनान्स अँड प्रॉपर्टी गाईड युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिअल इस्टेटचा A to Z प्रवास पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः एका अनुभवी गुंतवणूकदाराप्रमाणे विचार करू लागाल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर जमीन आणि त्यावर बांधलेली कोणतीही पक्की गोष्ट जसे की घर, दुकान किंवा इमारत म्हणजे रिअल इस्टेट होय. रिअल इस्टेट म्हणजे अशी मालमत्ता जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही. उदाहरणार्थ तुमची जमीन आणि त्यावर उभे असलेले तुमचे घर. वापराप्रमाणे रिअल इस्टेटचे 4 मुख्य प्रकार पडतात. एक रहिवासी म्हणजे रेसिडेन्शियल, जिथे आपण राहतो, उदाहरणार्थ घर किंवा फ्लॅट. त्यानंतर दुसरा व्यावसायिक म्हणजे कमर्शियल, जिथे आपण व्यापार करतो, उदाहरणार्थ दुकान किंवा ऑफिस. 3 औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल, जिथे वस्तूंचे उत्पादन होते, उदाहरणार्थ फॅक्टरी किंवा गोडाऊन. आणि 4 जमीन, जिथे भविष्यात काहीही बांधता येते, उदाहरणार्थ रिकामे प्लॉट किंवा शेत जमीन. यातील प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे फायदे आहेत, पण गुंतवणूक करताना आपल्याला नक्की काय हवंय हे ठरवणं गरजेचे असते. जेव्हा आपण घर घेतो तेव्हा 2 मोठे पर्याय असतात. एक अंडर कन्स्ट्रक्शन आणि दुसरा रेडी टू मूव्ह. अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे अशा मालमत्ता ज्यांचे काम अजून चालू आहे आणि ताबा मिळायला काही काळ लागणार आहे. त्यामुळे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी साधारणपणे 20 ते 30% स्वस्त असते. यात तुम्हाला कन्स्ट्रक्शन लिंक प्लॅन म्हणजे CLP मुळे टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याची सोय मिळते, ज्यामुळे खिशावर एकदम ताण येत नाही. तर रेडी टू मूव्ह म्हणजे अशा मालमत्ता ज्यांचे काम पूर्ण झाले आहे आणि जिथे तुम्ही लगेच राहायला जाऊ शकता. रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी मध्ये घराच्या दर्जाबद्दल शंका राहत नाही, पण गुंतवणूक म्हणून पाहायचे झाले तर अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी मध्ये कॅपिटल अप्रिसिएशन म्हणजे किंमत वाढीचा फायदा जास्त होतो. अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये घर तयार होण्याची वाट पाहावी लागते, तर रेडी टू मूव्ह मध्ये घराचा ताबा त्वरित मिळतो. मित्रांनो, रिअल इस्टेट मध्ये एक छोटी चूक तुमची आयुष्यभराची कमाई बुडवू शकते. म्हणूनच मी रिअल इस्टेट मास्टर क्लास हे 310 पानांचे ईबुक PDF लिहिले आहे. यामध्ये कार्पेट एरियाचे गणित, 7/12 उतारा, टायटल सर्च आणि रेरा कायद्याची संपूर्ण सविस्तर माहिती सोप्या मराठी भाषेत दिली आहे. फसवणूक टाळण्यासाठी आणि सजग खरेदीदार बनण्यासाठी हे ईबुक PDF आजच खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा. गुंतवणूक करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टायटल सर्च रिपोर्ट. वकील गेल्या 30 वर्षाचा इतिहास तपासतात की मालमत्ता वादमुक्त आणि बोजामुक्त आहे का. तसेच जेव्हा तुम्ही प्लॉट घेता तेव्हा तो NA म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर आहे की नाही हे पाहणे देखील अनिवार्य आहे, कारण शेत जमिनीत घर बांधणे बेकायदेशीर ठरू शकते. NA 45 सारखे आदेश असलेले प्लॉट राहण्यासाठी कायदेशीररित्या सुरक्षित असतात. जर तुम्ही सिडको हद्दीत घर घेत असाल तर त्रिपक्षीय करार म्हणजे ट्राय पार्टी अग्रीमेंट आहे की नाही हे देखील नक्की तपासा. बघा, प्रॉपर्टी घेताना बजेटचे गणित आणि व्हॅल्युएशन याचा देखील विचार केला पाहिजे. बँक तुम्हाला कितीही कर्ज द्यायला तयार असली तरी माझा एक नियम लक्षात ठेवा. तुमच्या हातात येणाऱ्या पगाराच्या 30% ते 40% पेक्षा जास्त EMI नसावा. यालाच म्हणतात बजेट रूल. तसेच प्रॉपर्टीची फेअर मार्केट व्हॅल्यू ओळखण्यासाठी आजूबाजूला गेल्या 6 महिन्यात झालेल्या व्यवहारांच्या किमती तपासा. प्रॉपर्टी घेताना त्या बिल्डिंग मधील वॉचमॅन किंवा शेजाऱ्यांशी संवाद साधा. ते तुम्हाला बिल्डिंग मधील खरी परिस्थिती सांगू शकतील. तर मित्रांनो, रिअल इस्टेट म्हणजे केवळ दगडविटांचे घर नाही, तर ती तुमची भविष्यातील सुरक्षा आहे. योग्य माहिती घेऊन केलेला व्यवहार तुम्हाला कधीही फसवू शकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला रिअल इस्टेटची सखोल माहिती हवी असेल तर माझी ही ईबुक नक्की वाचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या किरण दानवे फायनान्स अँड प्रॉपर्टी गाईड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.